माझं 2 किलो वजन कमी झालं, शुगर थोडी वाढलेली आहे. कौशल्य होते त्याने आले आमचे दावाई खूप दिवसात गेलेले आम्हाला दरवेळेस त्यावेळेस आलो शुगर माझी पहिल्या दिवशी तपासलं निघली आणि मुलगी पडली रात्री तर थोडासा पायाला मार लागला काही हातपाय मोडला नाही काही डोक्याला मार नाही लागला ही शास्त्रीची कृपा. जय श्रीराम. माझं नाव गजानन शामराव बोबडे. मी खामगाव येथे राहतो. मी पोलीस डिपार्टमेंटला होतो सध्या. मी माझ्या कमरेला पडल्यामुळे थोडे तीच म्हणजे चिंता बसला होता. डॉक्टरांकडे गेलो त्यांनी मला सांगितलं त्यानंतर मला फिजिओथेरपी सांगितलं ते पण केलं मागे आराम मिळाला एवढ्या कुठं आराम मिळायचा. त्यानंतर मी आता शिबिर लागल्यामुळे ओम शांतीला जॉईन केलं होतं त्यात मला माहिती मिळाली सर्व फीज झाली होती. त्यानंतर मी त्या शिबिराला जॉईन केलं. माझ्या कमरेचा जो थोडा त्रास कमी झाला परंतु माझ्या वरचे जे 4 मणके आहे इथं थोडं दुखायला लागलं होतं. त्याबद्दल मी काल शास्त्रीजींना सांगितलं त्यांनी मला सांगितलं की बाबा तुम्ही असं लिंबू पाणी वगैरे त्यानंतर माझं वजन 400 ग्रॅम कमी झालेलं आहे. नमस्कार, माझं नाव प्रीती चंद्रकांत पवार. आम्ही इथेच खामगावला राहतात. मला 2 वेळेस चहा घ्यायची खूप वाईट सवय होती. मी ज्या दिवशी शिबिरला आली आज 7 दिवस झाले मला असं वाटतं चहा पण मी कारण पीत होतो. मी चहा सोडली आणि माझं 3 किलो वजन कमी झालं. संभाजीनगरवरून आले. 2-3 वर्षापूर्वी संभाजीनगरला शिबिर केलं होतं पण तेव्हा काही एवढं व्यवस्थित कळलं नाही आणि जेवढं जमलं तेवढं केलं बाकी सोडलं असं झालं. नंतर काही दिवसांपूर्वी अचानक पोट वगैरे खूप आलं दवाखान्यात तेव्हा कळलं की अल्सरेटिव्ह कोलायटिस आहे म्हणून आणि सकाळी 7-8 गोळ्या संध्याकाळी 7-8 गोळ्या असं सुरू झालं. तेव्हा गोळी घेत होते शिबिर केलं होतं मनात कसं तरी वाटत की आपण काहीतरी चुकलं आहे आणि त्या गोळ्या खाल्ल्यावरती खूप त्रास पण होत होता. त्यामुळे आईवडिलांना म्हटलं की आपण पुन्हा एकदा शिबिराला जाऊ. वडील पण आले माझ्यासोबत झाल्या आणि पहिल्याच दिवशी डॉक्टर साहेबांनी सांगितलं की गोळ्या बिनधास्त बंद करून टाक. तर तेव्हापासून सगळ्या गोळ्या बंद केल्या आणि अजूनही काही त्रास नाही आहे. मला थोडा गॅस वगैरे आला होता डॉक्टर साहेबांकडे तेवढा डोका लागला म्हटलं मी इथे सगळं चालेल तुला सांगितलं ना म्हणून सगळं खायला जेवढं सांगितलं तेवढं कर. मग त्यांनी सांगितल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी चेंजेस केले आणि तेव्हापासून ते कंटिन्यू मला ठेवले आहे. सकाळपासून संध्याकाळपर्यंत कंटिन्यू सगळं चालू राहायचे आणि गॅस पास होत राहायचा आणि त्यामुळे खूप अडचणी व्हायचं. जेव्हा मी ड्युटी पण करायचे संभाजीनगरला असताना वगैरे तर मला ड्युटी करताना पण सुधारायचं नाही. तो त्रास माझा इथं फायनली गेला. मला काही